ओह 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 माय गॉड, व्हाट इज दैट? भाई क्या देख लिया मैंने ये? ओ, 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 ओ। हॅलो फ्रेंड्स, तर लास्ट पार्टमध्ये आपण अर्ली मॉर्निंग राईड स्टार्ट केली होती. मग तसंच काही जबरदस्त रस्त्यांवरून गेलो आणि खरं सांगायचं झालं तर सगळं काही ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे नाही झालं. तर तो पार्ट नसेल पाहिलं तर आधी तो पार्ट नक्की पहा आणि येस, लेट्स कंटिन्यू द सेकंड पार्ट. आणि आता आम्ही प्लॅन कसं केलं, आमचा रूट असा असणार आहे की फर्स्ट पुण्यामधून निघालो, चांदणी चौकमध्ये आम्ही सर्व भेटलो, तिथून सोबत जायचं होतं. चांदणी चौक, मग ताम्हिणी घाट, ताम्हिणी घाटपासून महाड, महाड खेड, मग खेडमधून डायरेक्ट संगमेश्वर, आणि संगमेश्वरमधून गणपतीपुळे. तर असा प्लॅन आहे, कारण घाट क्रॉस करावाच लागतो, ती तर गोष्ट आहे. जे 4 रूट्स आहेत असं जाण्यासाठी, तर पुण्यापासून ताम्हिणी घाट सर्वात जवळ, त्याच्यानंतर येतो भोरवरून जातो एक, त्याच्यानंतर महाबळेश्वरवरून, आणि तिसरा कराडवरून. तर कराडवरून खूप दूर पडेल, म्हणजे हायवे आहे पण खूप दूर पडेल तो रस्ता. 350 किलोमीटर्स ऑलमोस्ट सांगेल काहीतरी. हा आता आम्ही जातोय तो 380 किलोमीटर्स आहे, खूप डिस्टन्स गॅप आहे. बस आपल्याला एकच आहे की घाट क्रॉस करायचा लवकर, बस. कारण की एकदा ट्रॅफिक झाली तर मग काही चान्स नाही. चलो, क्या आहे स्टार्ट. वाजले 7:30 वाजले तामिनी घाटामध्येच. हेच तर आपल्याला अवॉइड करायचं, त्याच्यामुळे लवकर जात होतो. ओहो, क्या बात है, क्या बात है. डॅम दिसला, डॅम. मजाही आ गया. नाही, हो हो. वायझर ओपन केल्यावर खूप थंडी वाजते. वायझर बंदच ठीक आहे. ओह माय गॉड, व्हाट इज दैट? भाई क्या देख लिया मैंने ये? दोन डोंगराच्या मध्ये सन, खूप शार्प. माय गॉड, मी तसं ड्रॉइंग काढायचं लहानपणी. किती टाइम झाला तामिनी घाट क्रॉस करतो करतो. सन दिसत नाहीये, पण सन मागे मिरर मध्ये दिसेल. दिस इज माय सेटअप. दिसत असेल मिरर मध्ये. सन दिसत नाहीये, तो खूप असं मागे येतो. मी ट्राय करेल, पण खूप मस्त दिसतोय. हा, तो दिसला मिरर मध्ये. एक नंबर दिसतोय सन. याची फिलिंग इथे असल्यावरच समजणार आता. हे आता इकडे इकडे या साईडला सावळ्या घाट, कुंडलिका व्हॅली, तो जंगल कोणतं तरी, कोणतं जंगल आहे तो, कोणतं तरी जंगल ट्रेक होतो तो एक आहे. अंदरवन जंगल, हा अंदरवन जंगल ट्रेक. तर तिथे पण गेलेलो आहे आता आम्ही सकाळी सकाळी. खूप मस्त जागा आहे ती. एकदम जंगलच्या मधून एक छोटासा रस्ता जातो, त्या रस्त्याने जायचं. मग समोर समोर गेल्यावर आंबे घाट, सॉरी, आंबे व्हॅली लागते. त्याच्यासमोर गेल्यावर लोणावळाकडून निघतो. एक पूर्ण सर्किट कम्प्लीट होतं, म्हणजे जर आपण विचार केला तर. पण हे वाव, किती सुंदर, किती सुंदर दिसत आहे. घाट चालू झाला वाटतं, घाट सेक्शन आहे पूर्ण समोर. अनिशसाठी थांबूयात, थोडंसं स्लो चालू. वाव वाव, लुक ॲट दिस, लुक ॲट दिस, व्हॉट द हेल, किती सुंदर आहे. बरं झालं यार, जास्त लेट. लेट म्हणजे रात्री नाही आलो, एकदम प्रॉपर आहे. म्हणजे काय रोड आहे, काय रोड आहे. आरामात जाऊया, आपल्याला काही घाई नाहीये. तामिनी घाटामधून क्रॉस करायचे एकदम. पावसाळ्यामध्ये तर अजूनच हिरवेगार असतो एकदम. हे धबधबा वगैरे, पाणी वगैरे येतं. भाई, बच गए आज तो. मी एकदा इथून रात्री गेलो होतो, तर मग हे जे व्हाईट बोर्ड दिसतं ना असे, तर ते एक व्हाईट बोर्ड पाहिला मी. मला वाटलं कोणीतरी उभंच आहे तिथे. अशी हालत टाईट झाली होती आधी. डायरेक्ट हार्ट अटॅकला जसं होतं तसं डायरेक्ट गुपसॉन्स वगैरे सर्व. ओ माय गॉड. हा, मला वाटतं मी हा पाहिला आहे, जवळून पाहिला आहे. कोणा तर नाही, हे गड आहे कोणता तरी. पल्स व्हॅली, प्लस व्हॅली, प्लस व्हॅलीमध्ये आलो. कोण हॉर्न वाजवत आहे एवढं? टेम्पो वाला है क्या भाई? किती, ये तो रुक गया. ओ, 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 ओ.
एवढं डेंजर वाटलं असेल, हार्ट अटॅकच आला असेल त्याला. पण हे असं करून आपण स्वतःची पण लाईफ रिस्क मध्ये टाकतो, जे समोरून येते त्यांचे पण लाईफ रिस्क मध्ये टाकतो. का करायचं आहे यार? बच्चे गया रे, बच्चे गया, बच्चे गया भाई. समोरून मौत दिख गई होगी भाई उसको तो अभी. किती 2-3 तर पाहिलेच असतील भाई, वाचले दोघं तिघं. दिस इज द स्पॉट थेंब पडलं होतं. आत्ताच डेथ एक्सपिरियन्स भेटलेले आहेत. एक कार आणि एक बायकर, दोघांना पण एकदम डेथ. किस करणारच होते की लगेच रिटर्न येऊन गेला भाई. तो कारवाला तर खूपच डेंजर झाला असेल. हाच होता का? काय माहित कोण होता, पण भाई कार समोर तिकडून बस येते, बाप रे. चांगलं झालं ते तरी बाजूला जागा होती, नाही तर मग क्रॅश फिक्स होता. तिथे मी आता इंस्टाग्रामवर पण कंटेंट फॉलो केलं आहे. इंस्टाग्रामवर पण तुम्ही चेक करा. आता मी रिसेंटली एक रील बनवली होती, ती 1 मिलियन क्रॉस केलेली आहे. ती रील AI ने बनवली होती. AI का सही इस्तेमाल करना आना ही चाहिए. मैंने एक्सपेक्ट भी नहीं किया था यार. मला असं वाटलं की बस काय बनवून, म्हणजे बस कन्सिस्टंट होतो मी, टाकत होतो. तर मग बस बूम, 1 मिलियन क्रॉस यार. वन डे तर, हां, वन डे म्हणू शकतो. 24 आवर्समध्ये 1 मिलियन क्रॉस झाले. समोर थांबलो असतो रे त्या ब्रिज वरती. तर मग ताम्हिणी घाटामधून जाता जाता असं वाटलं की आता कुठेतरी ब्रेक घेऊया, आणि जिथे आम्ही आता थांबलोय तो आहे सेरी व्ह्यू पॉइंट. तर या पॉइंट वरून क्लाउड्स दिसतात, खूप सुंदर दिसते खाली. तर मग इथे थांबलो थोडा वेळ, फोटोज वगैरे क्लिक केले, व्हिडिओज काढले, आणि मग परत म्हटलं जास्त टाइम न लावता पुढे निघालो. आणि तसं ताम्हिणी घाट क्रॉस करण्यासाठी अजून टाइम लागणार होता, कारण आता समोर बेंड्स वगैरे होते जास्त. मग निघालो पुढे. जर तुम्हाला पण या रस्त्याने जायचं असेल तर तुम्ही या पॉइंटला थांबा, खूप मस्त पॉइंट आहे, एक नंबर पॉइंट आहे तो. आणि मग याच्यानंतर आपल्याला लागतो MIDC चा रोड. तर तोपर्यंत तुम्ही, आता मी काही बोलत नाही, जस्ट फील द व्ह्यू. मी आता फुटेज चेक करत होतो, त्याच्यामध्ये ऑडिओ काही रेकॉर्ड झाला. तर हा आहे MIDC रोड. ताम्हिणी घाट क्रॉस केल्यावर आपल्याला MIDC रोड लागतो. म्हणजे एक रोड स्ट्रेट जातो आणि एक रोड लेफ्टला जातो. तर लेफ्टवाला रोड हा बायपास आहे, तो MIDC रोड आहे. म्हणजे ते कन्स्ट्रक्शन चालू आहे सध्या, तर सिमेंटचा रोड आहे तिथे. आणि मग समोर जर गेलं स्ट्रेट तर तिकडे मुळशी रोड लागतो. मग लेफ्टने आम्ही MIDC रोडला लागलो. तिथून एक MIDC फाटा आहे, तिथून लेफ्ट घ्यावं लागतं. आणि मग लेफ्ट घेतल्यावर कम्प्लीट एक हायवे लागतो, पूर्ण एक्सप्रेसवे सारखा. तर मग कंटिन्यू 100 स्पीडवर क्रूज केला. त्या हायवे खूप मस्त आहे, निजामपूर हायवे आहे वाटतं तो. व्ह्यू पण खूप छान आहे, डोंगर आहेत आजूबाजूला. मग त्या हायवेने पुढे गेल्यावर आपल्याला ते माणगाव. मग माणगाव पासून स्टार्ट होतो घाट. मग आपण माणगाव मध्ये आता थोडंसं काही नाश्ता वगैरे करून घेऊया. मग तिथे ब्रेक घेतला आणि बस मग पुढे चालू केली. आणि आता पुढचा पॉइंट आहे आमचा नाटूनगर डॅम. तर नाटूनगर डॅम ची स्टोरी तुम्ही पुढे ऐकाल.